soul. विचार करणं छान वाटतं, पण मनाला कुठेही भटकायला दिलं की सजग राहण्याची संधी आपण गमावतो. तर 19व्या दिवशी आपलं स्वागत. गेले काही दिवस आपण ध्यानात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींवर बोलतोय. काही अगदी लक्षात येण्या न येण्याजोग्या, तर आपण बघितल्या तशा काही कॉमन आहेत. यातील एक बरेचदा येणारी अडचण म्हणजे छानशा दिवा स्वप्नात हरवून जाणं. आपण ज्या प्रकारच्या विचारात हरवून जातो ते विचार, त्यासोबतच्या संवेदना एवढ्या सुखद असतात की त्यांच्या बाबतीत सजग होणं, त्यांची जाणीव होऊ देणं, याबाबत आपण तत्परता दाखवत नाही. आपलं लक्ष लगेच श्वासाकडे नेणं होत नाही, पण आपण मनाला न भरकटता स्थिर राहणं शिकवत असताना, मेंदूतील विचार प्रक्रियेला शिस्त लावत असताना, नेहमीप्रमाणे विचारांमध्ये गुंगून राहण्याचा मोह टाळणं आवश्यक आहे. म्हणून 1-2 मिनिटातच लक्ष श्वासावर केंद्रित करायला हवं. तर आता निवांत बसा आणि थोडे दीर्घ श्वास घ्या. आणि आता पुढील उच्छ्वासासोबत डोळे मिटून घ्या. श्वास नैसर्गिक लयीत सुरू राहू देत. त्या लयीत लक्ष गुंतून जाऊ दे, पण वेगवेगळ्या शारीरिक संवेदनांची दखल घ्या. काही आवाज ऐकू येत आहेत का? याचा थोडा वेळ वेध घ्या. आणि लक्ष पुन्हा शरीराकडे आणा. ते काय सांगतंय याचा वेध घ्या. शरीराकडे फक्त लक्ष द्या आणि तुम्हाला कसं वाटतंय ते शरीराच्या माध्यमातून जाणून घ्या. जाणीव आणि सजगता यांचा योग्य मिलाप होण्यासाठी फक्त जाणीव आणि त्या जाणीवेपासून अंतर राखणं जरुरी आहे. तसंच माथ्यापासून पायापर्यंत निरीक्षण करत असतानाही हे इथे दुखतंय किंवा माझ्या पायाला आराम पडतोय वाटतं, अशा विचारांऐवजी शरीराला स्वतःपासून, स्वतःच्या भावनांपासून वेगळं करून त्याकडे बघा.
जसजसे तुम्ही माथ्यापासून पायापर्यंत शरीराचे निरीक्षण करत जाल, तसतसे मनात कोणती भावना जागृत होत आहे का ते बघा. अर्थात त्या भावनेत स्वतः न अडकता, वाहून न जाता फक्त नोंद करा. आनंद, दुःख, अस्वस्थता, कोणतीही भावना असो, फक्त कोणती भावना जाणवते याची नोंद करा. तुम्ही हा सराव कशासाठी करत आहात हे पुन्हा स्वतःला स्पष्ट करा. याचं महत्त्व स्वतःला पुन्हा नीट सांगा. महत्त्व तुमच्या आणि इतरांच्याही दृष्टीने. आणि आता पुन्हा लक्ष श्वासावर केंद्रित करा. शारीरिक संवेदनांची दखल घ्या. प्रत्येक श्वासागणित शरीरात कुठे कुठे हालचाल, कंप जाणवतोय ते नोंदवत राहा. स्थिर झाल्यावर श्वास मोजायला सुरुवात करा. त्यासोबतच शारीरिक संवेदनांवर लक्ष केंद्रित करा. विचारांची ये-जा चालू राहू द्या. काही नकारात्मक भावना किंवा विरोध जाणवत असेल तर त्याला फारसं महत्त्व न देता श्वासोच्छवास करत राहा. लक्षात घ्या की तुमच्या मनात अगदी सुखदायक विचारांनी, भावनांनी जरी गर्दी केली असेल तरी ते जाणवल्याबरोबर लक्ष परत श्वासोच्छवास आणि त्यामुळे जाणवणाऱ्या संवेदनांवर आणा. आणि आता पुढील उच्छ्वासासह मनाला मोकळं सोडा. त्याला जिथं हवं तिथे विहरू द्या. शरीराचा भार, खुर्ची वा जमिनीचा त्याला जाणवणारा स्पर्श याची जाणीव होऊ द्या. अगदी तळपायाला होणाऱ्या जमिनीच्या स्पर्शाची जाणीव, पायांवर टेकलेले हात, एखादा वास, आवाज यांची दखल घेत डोळे उघडा. सरावाबद्दल स्वतःला शाबासकी द्या.
सगळेच विचार त्रासदायक नसतात, काही खूप चांगलेही असतातच की. ते ओळखणं महत्वाचं असतं. जोपर्यंत आपण मनाला मोकळीक देतो, ते हवं तिथे भरकटण्यात पटाईत असतं. त्यामुळे लक्ष केंद्रित करणं आणि ते पूर्ण केंद्रित असताना त्याला मोकळं सोडणं, यातून मनाला हा तोल सावरायचं शिक्षण मिळतं. यामुळे भूतकाळात किंवा भविष्यकाळात हरवून जाण्यापेक्षा वर्तमानाशी पूर्ण एकरूप होणं हे जमायला लागतं. आणि याची तुम्हाला आता पूर्ण दिवसभर सोबत असेल. तर मग उद्या भेटूच 20व्या दिवशी. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम् आत्मोऽहम् आत्मोऽहम् आत्मस्वरूपोऽहम् आत्मोऽहम् आत्मोऽहम् आत्मस्वरूपोऽहम् शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं सत्योऽहं सत्योऽहं सत्यस्वरूपोऽहं सत्योऽहं सत्योऽहं सत्यस्वरूपोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मस्वरूपोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मोऽहं ब्रह्मस्वरूपोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं पूर्णोऽहं पूर्णोऽहं पूर्णस्वरूपोऽहं पूर्णोऽहं पूर्णोऽहं पूर्णस्वरूपोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं Happy soul